रिलॅक्स. चालेल. रिलॅक्स. आता मेन काम कधी करायचं? आत्ता मी फक्त सगळ्या टेस्ट केलेल्या. सगळ्या गोष्टीची शहानिशा झाल्याशिवाय मी काहीही करणार नाहीये. पण तरी किती वेळ लागेल? सगळे रिपोर्ट्स हातात यायला काही वेळ लागेलच ना. आणि सगळे रिपोर्ट जर नॉर्मल असतील तरच आपल्याला हे करता येईल. आणि त्यानंतरच्या पुढच्या तासाभरात तू मोकळी होशील. चल, विक्रांत पोहोचायच्या आत घरी पोहोचलं पाहिजे. कम फास्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज चक्क मी केलेला ब्रेकफास्ट. मुगाच्या इडल्या आहेत. आत्या अरे तू लकी आहेस खरंच. मी कधी किचन मध्ये जाते का? आणि आज ना मी सरप्राईज द्यायचं ठरवलंच होतं तुला. विक्रांत, चहा पिऊन बघा ना कसा झालाय. कसं झालंय? आत्या, आपण आज ज्याबद्दल बोलत होतो ते सांगा ना. अरे हो. अरे विक्रांत, मी काय ठरवलं माहितीये का? यावेळेस रक्षाबंधन आपण माझ्याच घरी करायची. ऑल द बेस्ट. हो. सगळ्यांना एकत्र इकडे बोलू आणि धमाल करू. होच आहे. अगं हो, पण मला सगळ्यांना कळवावं लागेल. हां, ऍक्च्युली आता तुम्ही फोन करा म्हणजे सगळ्यांना आवरून यायला उशीर होणार. ओके ओके ओके. विक्रांत, चहा घ्या ना. पाडू का अजून एक? सांबार घ्या. चला तुम्ही दोघी बसून घ्या आमच्या बरोबर बसा. हा मला एक सांगा, हिचा निर्मलाचा फोन आला होता? नाही म्हणजे रक्षाबंधनाला यायचं की तिच्याकडे जायचं काय बोलली? मी सालाबाद प्रमाणे हॉस्पिटलला जायच्या आधी येईल. ए गीता, तुला काही वेगळं सांगितलं नव्हतं ना? नाही. हा बघ, निर्मलाचा फोन आहे. 100 वर्ष आयुष्य आहे. काय म्हणते काय ती? आधी उचलून बोलायला तर सुरू करू दे. हा बोल का? हे बा ऐक ना निर्मला ताई, मी काय म्हणतो, नेहमीप्रमाणे तू ये इथे लवकर. आपण इथेच काम आहेत ना आम्हाला. काय? अगं बाई, काय झालं? बरं, काय म्हणते काय? ती म्हणते इथे आहे माझ्याकडे जेवायला. यावर्षी इथे रक्षाबंधन करूया म्हणते. वा छान. अगो बाई, वंसनकडे जायचं नाही म्हणजे आपण नारळी भात करणार होतो ना, त्याचं काय करायचं? हो खरंच की. ऐक ना, हॅलो ऐक, मी काय म्हणतो, इकडे नको ग, इथेच करूया. मला काम आहे. जाऊया. हा जाऊया जाऊया. कधी नव्हे ती बोलवतीये. एक मिनिट का, जरा होल्ड कर. नाही म्हणजे नवीन जोडपं तिच्या घरी आहे ना, म्हणून तिला वाटत असेल सगळ्यांनी एकत्र तिच्या घरी जमावं आणि सण साजरा करावा. चांगली कल्पना. सांग, आम्ही जेवायलाच येतो. अगं पण काम आहेत का इथे आमची? तुझं करोडोचं नुकसान झालं तरी चालेल, पण आपण तिच्या घरी जेवायला जायचं म्हणजे जायचं. हो येतो आम्ही. हा. जेवायलाच येतोय. अगो बाई, पण नारळी भाताचं काय? काय ग, तुला प्रत्येक गोष्टीत अगबाई करून टेन्शन घ्यायची गरज आहे? आता आपण सकाळी त्यांच्याकडे गेलो ना, तर रात्री येऊन तू करू शकते ना. पण निर्मलाला जमणार काय एवढा सगळ्यांचा स्वयंपाक? पुण्यात दिलंय ना, ते खाऊन घे.
मग तिकडच्या जेवणाचा विचार कर, कळलं? आत्या. आत्या आवरतायत. अच्छा. आज सगळे घरी येणार आहेत ना, खूप कामं आहेत. विक्रांत, कोबी चिरून देतोस का? हा? अरे घे सुरी आणि चीर. नाही मला नाही जमत ते, मी कधी कधी केलं नाही. ऑपरेशन्स इझिली जमतात ना, मग हे सुद्धा जमेल. प्रॅक्टिस कर. घे. मग दोघींचं काय चाललंय? काय अरे ठीक आहे, तू कशाला इथे किचन मध्ये लुडबुड करतोस? आणि इकडे आणि तुझा बरं बाहेर जा, मी करते. आत्या काय गडबड आहे? व्हॉट्स रॉंग? नथिंग रॉंग. तू जा बाहेर जा. वाय डू यू थिंक समथिंग इज रॉंग? नथिंग इज रॉंग विक्रांत. काल ना आमचा फ्रेंडशिप डे होता आणि आज घरी रक्षाबंधन आहे. चला चला का? अरे आमच्या पर्सेस वगैरे टाकले सगळं ठेवलं आतमध्ये. चल जा आर्यन, जाऊन बस पुढे. अगो बाई, एक राहिलंच की. काय ग? नाही म्हणजे मोनिकाच्या आजी आजोबांना बोलवलं असतं तर बरं झालं असतं ना. हे आता त्यांच्याशी उगाच कशाला घसट वाढवायची ना, म्हणजे नको त्यांना बोलवा. तुला कोणी विचारलं होतं का मध्ये बोललास? अरे बाबा, एक लग्न होतं तेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात, सगळे आनंद एकत्र साजरे करायचे असतात. साधी माणसं आहेत बिचारी, हा? तर त्यांना बोलवायचं. थांब, मी फोन करतो. नाही, तू करायचा नाही, नाण्याच करेल. नाण्या, तू त्या दोघांना फोन कर, आजी आजोबाला, आणि आग्रहाचं निमंत्रण पे, कळलं? चालेल हा. आणि हो, मधूला सांग तू डायरेक्ट तिकडे ये, हा. आणि येताना अथर्वला बरोबर घेऊन ये. तुम्हाला माहिती आहे आत्या, हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला शत्रूपासून सावध राहायला, शत्रूला कायम चुकवायला. हा गेम हरले मी, पण आता नवीन. तुम्हाला वाटत असेल ना आत्या, मी नवीन गेम कधी सुरू करणार आहे?